नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र दगडू शिंदे, राज्यकर निरीक्षक. आपण हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की आपली जी विभागीय परीक्षा आहे पार्ट 1 पार्ट 2 त्यामध्ये एक आपल्याला पेपर आहे अकाउंट आणि तो पुस्तकाशिवाय आहे. तर तो 100 मार्काला पेपर आहे पूर्ण. तर आपल्याला त्यामध्ये एक 2 प्रॉब्लेम येतात, बाकी थेअरी येते. तर आपल्याला पासिंग कसं होता येईल ह्याचा आपण कमीत कमी वेळेत मार्क कसे पडतील समजून घेण्यापेक्षा मार्क कसे पडतील यावर आपण लक्ष देऊ आणि ह्याचे जे प्रॉब्लेम असतात ते कसे सॉल्व्ह करायचे त्याच थोडक्यात आपण तुम्हाला मी सांगतो. तर आपण सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न येतो आपल्याला, तो फायनल अकाउंटचा आहे. तो 20 मार्काला, 100 पैकी 20 मार्काला फायनल अकाउंटचा आहे. तर फायनल अकाउंटचा प्रश्न येतो त्यावेळी तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय काय दिलं जाते, तर ट्रायल बॅलन्स दिला जातोय आणि दुसरी गोष्ट ॲडजस्टमेंट दिल्या जातात. तर ट्रायल बॅलन्सचा हा फॉर्मॅट आहे, पर्टिक्युलर, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. आणि मग इकडे काय घटक दिले जातात, ह्याचे इफेक्ट करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट दिली जाते आपल्याला ॲडजस्टमेंट. तर ॲडजस्टमेंट अशी दिली जाते, डिप्रिशिएशन 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. तर ह्याचे आपल्याला एंट्री करायच्यात आहे पर्टिक्युलर अकाउंटमध्ये. आणि ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे आपल्याला 3 तयार करायचे आहेत. फायनल अकाउंट म्हणजे त्या 3 गोष्टी तयार करायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये मी एकदम तुम्हाला फॉर्मॅटमध्ये कमी दिले, ह्याच्यामध्ये कंटेंट जास्त असणार आहेत. ॲडजस्टमेंट पण तुम्हाला 4 ते 5 असू शकतात आणि हे घटक पण जास्त असू शकतात. आपण फक्त फॉर्मॅट पुरतं बघत आहे की प्रश्न कसा आहे आणि आपल्याला उत्तर कसं लिहायचं आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये हे जे घटक दिले आहेत तुम्हाला, ह्याचा जो इफेक्ट होणार आहे तो एकच इफेक्ट होणार आहे, म्हणजे एकच एंट्री होणार आहे कुठंतरी. आणि जे ॲडजस्टमेंटमध्ये मी म्हणले 2 ॲडजस्टमेंट दिलेत आहे आपल्याला, त्याचे प्रत्येकाचे 2 इफेक्ट होणार आहेत. म्हणजे ह्याचा एकच एंट्री होणार आहे पण ह्याच्या 2 एंट्री होणार आहेत. म्हणजे थोडक्यात आता मी सांगतो तुम्हाला, डिप्रिशिएशन 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. तर ह्याचा पहिला इफेक्ट काय होणार आहे की प्लांट अँड मशिनरीचं समजा 10,000 रुपये दिलेले, तर ते 10,000वरती 10% 1,000 रुपये. तर ते आपल्याला असेट साईडला जाते प्लांट मशिनरी, मग ते असेट साईडला दाखवायला लागेल, त्यातून वजा करावी लागेल. आणि दुसरा इफेक्ट तो आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिटला दाखवायला लागेल. तसा ह्याचा एकच इफेक्ट होणार, ह्याचे 2 इफेक्ट होणार. हा एवढं तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलं जाणार आहे क्वेश्चनमध्ये. आता आन्सर आपलं कसं पाहिजे, तर आन्सरमध्ये आपल्याला ही 3 अकाउंट तयार करायचे आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ही 2 अकाउंट आहेत, हे स्टेटमेंट असतं. त्यामुळे ह्याच्या पुढं कधी अकाउंट येणार नाही तुम्हाला. आणि ही जी 2 अकाउंट आहेत, ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंट, तर ह्याचं फॉर्मॅट कसं असतो बघा. आपल्याला पर्टिक्युलर अमाऊंट हे कॉलम तयार करायचे आहेत. तुम्हाला साधारण तिथं परीक्षेला एका पेजवर एकच अकाउंट घ्यायचे ट्रेडिंग. हिथं आता मी समजावून सांगतोय म्हणून एका खाली एक घेतलेत. मागल्या बाजूला प्रॉफिट लॉस अकाउंट घ्यायचे आणि दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट घ्यायचे. तर ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर अमाऊंट हा फॉर्मॅट आहे. पर्टिक्युलर अमाऊंट ह्याच्यामध्ये बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी, अमाऊंट, असेट, अमाऊंट. तर हा फॉर्मॅट तुम्हाला तयार करायचा आहे. तुम्ही जिथपासून सुरुवात करणार आहे तसे तुमच्या प्रत्येक स्टेपला इथं मार्क भेटणार आहेत तुम्हाला. तर हे जे 2 अकाउंट आहेत, ही जी डावी बाजू ती डेबिट आहे आणि उजवी बाजू आहे ती क्रेडिट आहे. तर तिथं तसं लिहायचं आहे, डेबिट आणि क्रेडिट. तसंच मी प्रॉफिट लॉसला सुद्धा लिहिलंय, डेबिट आणि क्रेडिट. पण बॅलन्स शीट अकाउंट नाही, मग असे सांगितलं स्टेटमेंट आहे, त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट लिहायची गरज नाही. तर लायबिलिटी आणि असेट आपण दाखवलेलं आहे. तर ह्या 3 ह्याच्यात आपण ते ह्याच्यामध्ये जेवढा शब्द दिले ते ह्याचे एंट्री आपण हिकडं करणार आहे. तर ही प्रायमरी गोष्ट आहे. आता मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 11वीच्या पुस्तकात दिलेलं आहे बघा, 3 अकाउंट दिले. ट्रेडिंगमध्ये काय येतं, प्रॉफिट लॉसमध्ये काय येतं आणि बॅलन्स शीटमध्ये काय येतं. आता ते तुम्ही तिथून पण पाठ कराल, परंतु ते शब्द पाठ सगळेच होतील असं नाही. तर मी ते तुम्हाला थोडक्यात कसं जातील आणि तो शब्द काय आहे पहिला तो पहिल्यांदा ओळखायचा, त्यानंतर तो हिथं जाईल हे ठरवायचं आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे आपले ट्रेडिंग अकाउंट आहे ना, ह्याच्या डेबिट साईडला तुम्हाला ना सगळे खर्च येणार आहेत, फक्त खर्चच, एक्सपेन्सेस येणार आहेत. पण ते कुठले येणार आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि हिकडे येणार आहेत आपल्या क्रेडिट साईडला, ते असणार आहेत तुमचे इन्कम, डायरेक्ट इन्कम. तसंच सेम प्रॉफिट लॉसला आपले ह्या साईडला येणार आहेत ते घटक आहेत आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इकडे येणार आहेत इनडायरेक्ट इन्कम.
आता मी तुम्हाला सांगितलं की इकडं खर्च येणार, इकडे पण खर्च येणार, इकडे इन्कम येणार, इकडे पण इन्कम येणार. पण ह्याच्यात जे ट्रेडिंगमध्ये येते ते डायरेक्ट येतात खर्च, आणि हा डायरेक्ट इन्कम येतोय. पण प्रॉफिट लॉसमध्ये तुम्ही बघा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येते ते इनडायरेक्ट इन्कम येतात. डाव्या साईडला मी सांगितलं खर्च आहे, उजव्या साईडला आपला इन्कम आहे. तर ह्यातले आपण घटक ठरवायचे, आपला खर्च कुठला आहे आणि इन्कम कुठला आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ठरवायचं की खर्च हे का इन्कम आहे. दुसरी गोष्ट आपल्याला ठरवायची की तो डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. त्यानंतर आपण त्याची एंट्री करणार आहे. तिसरी गोष्ट, एखादे काहीतरी असू शकतं, ती असेट वाटली आपल्याला, तर ती हित येणार नाही, असेटमध्ये येणार आहे. दुसरी गोष्ट, एखादी हित कॅपिटल लिहिले, तर कॅपिटल हे आपलं भांडवल आहे, परंतु ते आपल्याला बिझनेसला मालकाला द्यावं लागतं, म्हणून ते आपल्या लायबिलिटीमध्ये येणार आहे. तर आपल्याला हे घटक पहिल्यांदा ओळखायचं आहे की तो खर्च आहे, इन्कम आहे का असेट आहे का लायबिलिटी आहे. पहिल्यांदा घटक ओळखायचा, त्यानंतर तो ठरवायचा डायरेक्ट आहे इनडायरेक्ट आहे, तर त्यानुसार खर्च असेल तर तो हित येणार, लायबिलिटी तर असेट इथं. आता मला काय सांगायचं आहे, तुम्हाला 11वीच्या पुस्तकात दिलेले ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट ते तर तुम्ही वाचून घ्यायचेच, कुठला घटक कुठं जातो. परंतु सगळ्यात सोपं ध्यानात ठेवायचं असेल ना, तर जो प्रोडक्शनशी खर्च येतो डायरेक्ट, एखादा उत्पादक आहे आणि तो त्याचं कपड्याचं दुकान आहे गारमेंटचं, तर तो ते कपडे बनवण्यासाठी जोपर्यंत खर्च करतोय ना, तो सगळा डायरेक्ट असतो. म्हणजे हा प्रोडक्शनची निर्मितीत खर्च असतो. मग तो कपडे तयार करण्यापर्यंत त्याचा खर्च इथे येणार आहे आणि इन्कम इथे येणार आहेत. पण ते कपडे बनवले ते ना, आणि आता दुकानात शॉपमध्ये आणलेत विकायला, तर त्याचा तो ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, फायनान्शियल एक्सपेन्सेस आहेत त्याचे, तर ते सगळे इथे येणार आहेत. की किंवा त्याचा ऑफिस एक्सपेन्सेस असतील इतर, समजा इलेक्ट्रिसिटी बिल भरतोय, तर ते इथे येणार आहेत. आणि बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला सांगितलं लायबिलिटी ना असेट येणार आहेत. ते आपण थोडक्यात बघू. पहिल्यांदा डायरेक्ट खर्च कुठले, डायरेक्ट इनडायरेक्ट कुठले. तर डायरेक्ट जे उत्पादन तयार होईपर्यंत जेवढा खर्च येतो तो डायरेक्टमध्ये असतो. उत्पादन तयार झाल्यानंतर जो खर्च येतो तो इनडायरेक्टमध्ये असतो. तसंच उत्पादन सुरू असताना जे इन्कम मिळतात ते डायरेक्ट इन्कम असतात. आणि उत्पादन सुरू झाल्यावर आपण विकताना एखाद्याला कमिशन देतो की बाबा तू ही माझे कपडे एवढे कस्टमर माझ्याकडे आणलेस तर तुला मी बाबा 10% कमिशन देईल. तर प्रोडक्ट तयार झाल्यानंतर आपण कमिशन देतोय त्याला, तर मग ते कमिशन आपला हित खर्च येईल. पण आपल्याला जर काय कमिशन भेटते तर ते आपल्याला इकडे येणार आहे. म्हणजे प्रोडक्शनशी संबंधित खर्च सर्व ट्रेडिंग, आफ्टर प्रोडक्शन खर्च जे ऑफिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑफिसेस एक्सपेन्सेस ते हित येणार आहेत. इकडे लायबिलिटी असेट. तर आता आपण एक एक घटक समजून घेऊ. एकदम थोडक्यात दिले ह्याच्यात की ह्याच्यात काय येतं. आता मला पहिलं सांगायचं की ट्रेडिंगला काय येतं. तर ट्रेडिंगला पहिल्यांदा येतो ओपनिंग स्टॉक येतो. ओपनिंग स्टॉक येतो. त्यानंतर आपलं असतं परचेस. हे परचेस दिले ना, ह्याच्यातून परचेस रिटर्न लेस करायचं असतं. म्हणजे आपण माल परचेस करतोय ह्याचा अर्थ आपला तो खर्च आहे म्हणून, आणि माल परचेस करतोय तर आपण काहीतरी तो विकायला तयार करतोय किंवा हे तयार करतोय, डायरेक्ट माल घेतोय आणि विक्री करतोय, किंवा त्याच्यावरती आपण काहीतरी क्रिया करून तो माल पुन्हा त्याचं स्वरूप बदलतोय आणि विकतोय, तर तो परचेस माल येतो. पण समजा आता माझं गारमेंटचं दुकान आहे, तर मी कपडे खरेदी केली तर ते माझं परचेस आहे. परंतु गारमेंटच्या दुकानमध्ये मी जर कॅम्प्युटर खरेदी केलेला आहे तर कॅम्प्युटर माझे असेट आहे, कारण ते मी बिलिंगसाठी वगैरे घेतलेलं आहे. तर तो विकत नाही, मी तो विकणार नाही, पण मी त्याच्यापासून इन्कम मिळवतो. जी गोष्ट मी विकण्यासाठी घेत नाहीये, नॉट फॉर रिसेल, तर ती माझी असेट आहे. म्हणजे असं ध्यानात ठेवा, बाकी सगळं जे प्रोडक्शनचे म्हणजे जे माझं ट्रेडिंगमध्ये ज्या वस्तू लागतात विकणार आहे, ज्याचा मी वापर करणार आहे, ते परचेसेस इथे येते. बाकी काय पण परचेस असून दे, असेट असेल तर ती इथे येणार आहे. त्यानंतर इथं माझे सगळे येणार फ्रेट, म्हणजे जी माल वाहतूक करताना जो खर्च येतो तो येणार आहे फ्रेट. कॅरेज इनवर्ड येणार आहे, कॅरेज इनवर्ड येणार आहे. त्याच्या काय अमाऊंट असतील ते इथे येणार. त्यानंतर इकडे माझा आहे सेल्स, ह्याच्यातून लेस होणार आहे सेल्स रिटर्न. आता मी जर ह्यातल्या कपड्यातला काही माल ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी फ्री सॅम्पल म्हणून वाटला, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ह्याच्यात दिला असेल, तर तो इथं मी गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहू शकतो. त्यानंतर समजा माझं गारमेंटचं हे, आणि आता मी गारमेंटचं काय केलंय त्याचं की त्यातले कपडे थोडे आहेत ना, ते मी माझ्या फॅमिलीच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरलेत. जेव्हा तुम्हाला इथं पर्सनल यूज गुड्स फॉर पर्सनल यूज किंवा ड्रायव्हिंग येतं, त्याला ड्रायव्हिंग म्हणतात, तर ते ड्रायव्हिंग पण इथंच दाखवलं जातं.
हे असे बरेच खर्च आहेत. मग इथं फ्रेट कॅरेज इनवर्ड आहे, आपल्याला कोल फ्यूल लागतं, वॉटर लागतं, डॉग ड्यूज लागतं. डॉग ड्यूज म्हणजे आपण जे शिपिंगवरती आपलं गुड्स लोड अनलोड करतो ना, ते तर त्याला डॉग ड्यूज म्हणतात. त्यानंतर तुमचं म्हणजे जे डायरेक्ट तुम्हाला जर दिले फॅक्टरी एक्सपेन्सेस दिले, तर फॅक्टरी म्हणजे कारखाना जिथं आपण माल तयार करतो, तर फॅक्टरी एक्सपेन्सेस देऊ द्या किंवा फॅक्टरी लाईट बिल देऊन द्या, तर ते इथे येणार आहे. पण नुसतं इलेक्ट्रिसिटी बिल दिलं तर ते इथे येणार आहे. पण फॅक्टरी शब्द आला ना, फॅक्टरी कुठला पण एक्सपेन्सेस असून द्या, तो इथंच येणार आहे. आणि फॅक्टरी नसेल आणि डायरेक्ट हे असेल तर इथे येणार आहे. आता मला थोडे कन्फ्यूज होणारे काही शब्द आहेत की तुम्हाला त्याच्यानंतर वाचल्यानंतर लक्षात येईल. वेजेस आहे ना, वेजेस शब्द दिसला की इथं टाकायचा आणि सॅलरी दिसलं की इथं टाकायचं. म्हणजे मजुरी आहे ना, मजुरी आपण कोणाला देतो की कारखान्यात वगैरे काम करतात किंवा दैनंदिन दिवसावर काम करतात, त्यांना मजुरी देतो, म्हणून तो प्रोडक्शनशी संबंधित खर्च असतो, तर तो इथं येतो आणि सॅलरी इथं येतात. कधी कधी ते तुम्हाला उलट देतात, वेजेस आणि सॅलरीज दिलं तरी इथं टाकायचं, वेजेसनं सुरुवात असेल तर. पण सॅलरीज आणि वेजेस दिलं ना तर ते तुम्हाला इथं घ्यावं लागणार आहे खाली. आणि त्यानंतर मग बाकी ऑफिसचे काय काय खर्च असू शकतात तुमचे, ऑफिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. तुम्ही रेंट भरताय तर रेंट येणार तुमचं इथं, रेंट येईल, रेट्स, टॅक्स हा घटक येईल. सॅलरी येईल, तुमचं ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च येईल, ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केलाय तर हा इथं तुमचा माल. तुम्ही हे ॲडव्हर्टाइजमेंट करायला दिलेलं आहे आणि हा फ्री सॅम्पल म्हणून वाटलेला आहे की तुम्ही सुरुवातीला ओपनिंग करताय आणि फ्री सॅम्पल म्हणून वाटलेला आहे, हा फरक आहे. आणि त्यानंतर तुमचा कुठला ऑफिसचा खर्च येईल, स्टेशनरी येईल, नंतर लाईट बिल येईल तुमचं. म्हणजे हे जे ऑफिसचे खर्च आहेत, कारण हे तुम्ही वाचल्यावर आता पाठ होईल तुमच्या, कारण की मी तुम्हाला फरक सांगितला की उत्पादनाशी संबंधित खर्च इथे येतात आणि आफ्टर प्रोडक्शन जे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस एक्सपेन्सेस येतात ते इथे येतात आहे. आणि लायबिलिटी जे कॅपिटल आपली देयत आहे ती इथे येणार आहे. आणि जे आपण असेट म्हणजे गुड्स आणि असेट्समध्ये काय फरक आहे. गुड्स म्हणजे की आपण जे ट्रेडिंग करणार आहे, जे खरेदी करून ज्याच्यावर प्रक्रिया करणार किंवा डायरेक्ट आपण विकणार आहे, तर ते त्याला गुड्स म्हणणार. परंतु गुड्स असेट म्हणजे काय की आपण अशा गोष्टी खरेदी करणार आहे, अशा काही मशिनरी वगैरे असतील किंवा काही अशा गुड्स आहे की ते आपण खरेदी करतोय परंतु ते विकत नाहीये, नॉट फॉर रिसेल, म्हणजे ते विक्री केलं जात नाही, तर त्यापासून आपण त्याचा वापर करून आपण त्यापासून प्रॉफिट मिळवतोय, दोन्हीपासून प्रॉफिट मिळवतोय, फक्त ह्याच्यात विक्री केली जात नाही, त्या आपल्या असेट येतात. म्हणजे गार्मेंटच्या दुकानमध्ये मी काय सांगितलं, बिलिंग मशीन घेतली तर ती काय थोडी विकायला घेतलेली आहे आपण, कारण कपडे चुकतोय ना आपण, तर बिलिंग मशीन असेल आपली तर ती इथे येणार आहे. कॅम्प्युटर घेतला अकाउंट एंट्री करण्यासाठी तर तो इथे येणार आहे. थोडक्यात असं आहे, तर तुम्ही त्या 11वीच्या पुस्तकामध्ये हे 3 शब्द वाचून घेणं मला अपेक्षित आहे. परंतु जर कुठलाही शब्द दिला तर तुम्ही विचार कसा करायचा आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा तो खर्च आहे का इन्कम आहे हा गोष्टीने विचार करायचा. जसं आता मी एक शब्द घेतो, परचेस घेतला, मी परचेस घेतला, तर मला विचार काय करायचा आहे, हा माझा खर्च आहे का हे. आता मी परचेस करतोय ना, तर मी काही पण माल परचेस करून द्या, काही असेट परचेस करून द्या, माझा खर्च आहे, कारण की माझ्याकडून कॅश जाणार आहे. भले मी त्याला कॅशवर देऊ किंवा क्रेडिटवर देऊ, दोनच प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहेत, कॅश आणि ऑन क्रेडिट. तर कॅशवर खर्च केले तरी मी त्याला कॅश देणार आहे, त्यामुळे माझा खर्च आहे. आणि क्रेडिटवर घेतलं तरी मी त्याला त्या विशिष्ट कालावधीत ते पैसे देणार आहे, म्हणून तो माझा शेवटी खर्चच आहे. पण मग मला कळलं की हा खर्च आहे, मग तो हा इथं येणार किंवा इथं येणार. तर काय आता आहे की परचेस आहे ना, ते नेहमी ट्रेडिंगलाच येतं आणि परचेस प्रोडक्शनशी संबंधित असतं. त्यामुळं परचेस दिला असेल तर ते इथं घ्यायचंय. म्हणजे पहिल्यांदा मी ठरवलं की खर्च आहे आणि त्यानंतर ठरवलं डायरेक्ट आहे इनडायरेक्ट आहे, असा घेतलंय. आता ह्याच्यात दिलेलाच नाही शब्द, पण असा तुम्हाला शब्द आला की कमिशन आलं, कमिशन आणि कमिशन पुढे द्यायला लागतं. एकतर अलाउड देतील, म्हणजे तुम्ही एखाद्याला कमिशन अलाउड केलं किंवा कमिशन रिसिव्ड देतील. आता हे 2 वेगवेगळे घटक आहेत. कमिशन अलाउड म्हणजे आपण दिले आणि रिसिव्ड म्हणजे आपल्याला मिळाले. तर हे 2 शब्द वेगवेगळे आहेत. तर आता मी कमिशन अलाउड शब्द ह्याच्यात दिसला मला, तर मला कळते की हा मी एखाद्याला कमिशन दिलेलं आहे, तर हा माझा खर्च आहे. मग खर्च आहे तर कमिशन मी कधी हित देणार आहे का कमिशन प्रोडक्शन करताना? नाही, प्रोडक्शन झाल्यानंतरच कुणाला तरी कमिशन करणार आहे, सेल करायच्या वेळी कमिशन देणार आहे. मग तो कमिशन शब्द एक तर खर्च आहे, त्यामुळे हित दोन्हीत एका ठिकाणी येणार आहे. आणि तो आफ्टर प्रोडक्शन आहे म्हणून प्रोडक्शनशी संबंधित खर्च आहे का? नाही, हा विचार केला त्यानंतर म्हणून मी हित टाकला. आता कमिशन रिसिव्ड, कमिशन मला मिळाले म्हणजे माझा इन्कम आहे तर तो हित येणार आहे, हित येणार आहे. तर कमिशन काय प्रोडक्शनशी संबंधित नाहीये,
ते ह्याच्यात संबंधित आहे की आफ्टर प्रोडक्शन नंतर, म्हणून तो इनडायरेक्ट इथे येणार आहे. मग असे आता किती पण शब्द येऊ द्या, एकदा तुम्ही वाचले आणि ते काय येतात का नाही, प्रोडक्शनशी कुठले संबंधित आहे हे लिंक करून ठेवलं की हे तुम्हाला तिने सोपं जाणार आहे की शब्द कुठे जाणार आहेत. आणि आपल्याला काय करायचं, घेतले शब्द ह्याच्यामध्ये जे शब्द दिले ना ह्याची एकच एंट्री, एकदा परचेसची मी हिथं एंट्री केली ना की परत कुठंच एंट्री करणार नाही. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या घटकाची जी मी सांगितले वन इफेक्ट, तो एकतर हिथं जाईल किंवा हिथं जाईल, दोन्हीतल्या एका ठिकाणी. इथं नाही गेला तर दोन्हीतल्या हिथं एका ठिकाणी जाईल. आणि इथं एकदा गेला की खाली विचार करायचा नाही त्याचा, तो परचेस परत येणार आहे. पण हिथला घटक आहे ऍडजस्टमेंट मधला, ह्याचं मी तुम्हाला सांगितलं की ह्याचे दोन इफेक्ट आहेत. मग ह्याचे दोन इफेक्ट आता आपण एक उदाहरण म्हणून पाहू की डिप्रिशिएशन दिले 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. तर प्लांट अँड मशिनरी आहे ना, हे काय मी विकायला घेतलेलं नाही की ते माझ्या ऑफिसचं असेट आहे, असेटसाठी मी घेतले, तर ती माझी इथे येणार प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी किती दिले त्यांनी, प्लांट अँड मशिनरी ट्रायल बॅलन्स 10,000. आता मी आतमध्ये अमाऊंट घेण्याचं कारण आहे कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आणि ही प्लांट अँड मशिनरी आहे ना, ही हितली घेतली मी ट्रायल बॅलन्स मधली, म्हणून त्याचा एकच इफेक्ट दिला. अजून मी ऍडजस्टमेंटचा इफेक्ट दिला नाही. आता मी ऍडजस्टमेंटचा इफेक्ट देतो बघा. डिप्रिशिएशन 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. डिप्रिशिएशन हा कधी पण आपला लॉस असतो, त्यामुळे तो जी आपली मशीन आहे, मशीन 10,000ची असेल तर त्याचं डिप्रिशिएशन जे होते ते कधी पण लेसच होणार आहे. त्यामुळे ह्या प्लांट अँड मशिनरी मधून लेस होणार आहे डिप्रिशिएशन. आणि 10,000चे म्हणजे 10% किती झालं, 1,000 रुपये हे लेस होणार आणि इथं 9,000 येणार. पण आता विचार करा, हा एक इफेक्ट दिलाय मी ऍडजस्टमेंटचा. आता सेकंड इफेक्ट हा माझा खर्च आहे डिप्रिशिएशन. आणि डिप्रिशिएशन प्रोडक्शनची निर्मितीत खर्च नाही. जो पण आपण डिप्रिशिएशन आहे ना, ते डिप्रिशिएशन फिक्स इथंच जाणार आहे त्यांना ठेवा. आणि ही तुम्हाला फिक्स एक ऍडजस्टमेंट येते ना, 4-5 ऍडजस्टमेंट, त्यातली ही येणारच आहे. तर ह्याचा इफेक्ट कसा आहे, एक लेस करायचं त्या मशिनरी, जी पर्टिक्युलर मशिनरी दिली असेल. इथं प्लांट अँड मशिनरी दिली म्हणून प्लांट मशिनरी घेतलं. त्याने जर हे दिलं असेल फर्निचरवर, तर फर्निचर आपल्याला घ्यायचे, फर्निचर मधून लेस करायचे. हा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट मी इथं दाखवणार, टू डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. कारण हा माझा खर्च आहे ना, म्हणून इथे एक वजा केला, हा खर्च आहे म्हणून मी इथं दाखवला. ते 1,000 रुपये दाखवणार. इथं मी 9,000 किंवा 10,000 घेत नाही, जे ऍक्च्युअल डिप्रिशिएशन आहे तेवढंच घेतलंय मी. मग मी हे शब्द तुम्हाला पाठ करावे लागतील किंवा अशा प्रकारे समजून घ्यावे लागतील. ते डायरेक्ट खर्च कुठले आहेत लिंक करा, इनडायरेक्ट खर्च कुठले आहेत असे लिंक करा आणि ते पाठ करा. आता मी तुम्हाला थोडक्यात ऍडजस्टमेंट आणि महत्त्वाचे वारंवार येणारे ऍडजस्टमेंट आहेत, त्याचे दोन इफेक्ट कसे होतात हे मी थोडक्यात तुम्हाला आता सांगतोय. तर ते महत्त्वाचे ॲडजस्टमेंट घेतो आणि त्याचे इफेक्ट सांगतो की कसे कसे कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर मग आपण एक 2022चा एक लेटेस्ट मागल्या वर्षाचा झाला आहे, तर तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून दाखवू. आता प्रॉब्लेम इथं लिहायला काही जागा नाही आहे, त्यामुळे मी प्रॉब्लेम सरळ घेतणार आहे. तो तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर तो तुम्ही समोर ठेवणं अपेक्षित आहे. आणि आपण ही 3 अकाउंट ओपन करायची आणि त्याच्या मी एंट्र्या तुम्ही समोर जर पेपर ठेवला तर लक्षात येईल की तिथं कुठला शब्द दिला आहे मी तो कसा मांडणी करतोय. तर ते थोडक्यात पाहून घेऊया आपण.